नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता नजर टाकूयात आठवड्यातील महत्त्वाच्या घटनांवर. चला पाहूया. नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका शानदार पुस्तक प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूर बुक फेस्टिवल 2025 अंतर्गत 4 दिवसीय झिरो माईल लिटरेचर फेस्टिवलचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालंय. 23 आणि 24 तसेच 29 आणि 30 नोव्हेंबर दरम्यान या साहित्य महोत्सव रेशीमबाग मैदानावर पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पुस्तक प्रकाशनांच्या स्टॉल्सला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी बालमंडपाला देखील भेट देऊन विद्यार्थ्यांशीही संवाद साधलाय. इन्फॉर्मेशन ही जोपर्यंत ज्ञानामध्ये नॉलेजमध्ये बदलत नाही तोपर्यंत ती केवळ इन्फॉर्मेशन राहते. यू आर अ इन्फॉर्म्ड पर्सन बट यू आर नॉट अ नॉलेजेबल पर्सन. आणि म्हणून आपल्याला जर इन्फॉर्मेशन वरनं नॉलेजकडे जायचं असेल, आपल्याला जर ज्ञान मिळवायचं असेल, ज्ञानी म्हणून आपल्याला जीवन जगायचं असेल, तर त्याकरता आवश्यक आहे अधिकाधिक पुस्तकांचं वाचन. वाचनातून केवळ माहिती नाही, वाचनातनं ज्ञान संपादित करता येतं. तुम्ही नॉलेजेबल होऊ शकता, तुम्ही ज्ञानी होऊ शकता. ही वाचनाची किमया आहे, ही पुस्तकांची किमया आहे. मुंबईतील वरळी डोम येथे इंडियाज इंटरनॅशनल मूवमेंट टू युनाइट नेशन आयोजित यूथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचा रोडमॅप तरुणाईसमोर मांडलाय. लोकशाही अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी युवांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. तसेच मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध पायाभूत प्रकल्पांची कामं आगामी 5 वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत. मुंबईच्या पूर्व, पश्चिम तसेच उत्तर दक्षिण जोडणीला वेग देणारे अनेक महत्त्वाचे प्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यूथ कनेक्ट कार्यक्रमातून स्पष्ट केलंय. संविधान दिनाच्या निमित्तानं पॅरिसच्या युनेस्को मुख्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी प्रामुख्यानं पुढाकार घेतला होता. हा पुतळा महाराष्ट्र सरकारने युनेस्कोला भेट दिलेला पुतळा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केलंय. तसेच या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि वारसा पोहोचवण्यासाठी आहेत, ज्यासाठी आम्ही सरकार म्हणून कटिबद्ध आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या ॲग्रोव्हिजन 2025 या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भेट दिली आहे. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादनं आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहितीही जाणून घेतली. अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीच्या कार्यालयात आयोजित छोटे खाणी कार्यक्रमात या प्रदर्शनीचे प्रणेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. फाउंडेशनला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आलं. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांचं राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन उंचावण्यासाठी आणि राज्यस्तरीय SIRF पोर्टल विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्यावर भर द्यावा. राज्यातील विद्यापीठं राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणण्यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेत. या बैठकीत विद्यापीठ प्रशासनाला मानांकन उंचावण्यासाठी काय काय निर्देश दिले त्यावर एक नजर टाकूयात. विद्यापीठाचं मानांकन उंचावण्यासाठी संशोधनाची गुणवत्ता वाढवावी, विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवावेत, दर्जेदार शिक्षण दिलं जावं, आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणारी संशोधनं प्रकाशित करावीत. विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी तसेच त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आग्रही असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आलाय. या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेन मॅटर फाउंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहे. रिवाइल्डिंग म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणं होय.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला परतवून लावताना या हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले होते. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणातील त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबियांचे सदस्य उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केलं. ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघानं विश्वविजेतेपद पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचं अभिनंदन केलं. भारतीय महिला खेळाडूंनी चिकाटी, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर जगासमोर भारतीय स्त्री शक्तीचं विराट सामर्थ्य अधोरेखित केलंय. हा विजय केवळ क्रीडा क्षेत्रातील पराक्रम नसून देशातील लाखो मुलींना प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढलेत. आजच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा भेटूयात पुढील भागात.